नमस्कार, वावण्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण दाखवणार आहोत शेवळामध्ये ओली करंदी. तर चला आपण सुरू करूया. ही शेवळं आहेत रानभाजी. याची भाजी आपल्याला ह्याच्यात मी तुम्हाला आज ओली आंबाट टाकून दाखवणार आहे भाजी. हे बघा, हे असं साफ करायचं आणि हा ह्याचा वरचा भाग आहे ना, तो काढून टाकायचा. तो खाजरा असतो आणि खाज येते आपल्या ह्याला. हे बघा, हे आता हे वरचं काढून टाकायचं आणि ही बारीक कापून घ्यायची. आणि मी आता 2 वेळ दाखवली तुम्हाला, पण ती भाजून दाखवली. आता मी ही उकडणार आहे भाजून कापल्यावरती. ही बारीक चिरून घ्यायची. हे बघा, हे याचं वरचं काढून टाकायचं आणि ही अशी बारीक चिरून घ्यायची. ही आता आपली सगळी कापून झालेत. ही मी ह्या टोपामध्ये घेते आणि उकडून घेते. ही शेवळं आपली उकडून झालेत बघा अशी. आणि हे 2 कांदे मी घेतलेत कापून आणि ह्यामध्ये लसूण घेतलंय, मिरच्या, आल्याचा तुकडा आणि आपली ती काकडं असं सगळं घेतलेलं आणि कोथिंबीर. हे आता मी वाटून घेते. हे बघा, ही काकडं आहेत खाली. जरासा आल्याचा तुकडा घेतला अर्धा इंच, 2 मिरच्या घेतल्यात, लसूण आणि कोथिंबीर. हे मी आता वाटून घेते आणि हे गाळून घेते, पाणी काढून घेते यातलं. हे इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे 2 कांदे टाकूया कापलेले आणि बघा ओली आंबाड मी साफ करून घेतलेली आहे. त्याला मीठ आणि हळद सोडलेलं आहे. हा चिंचेचा पोळ घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालतं म्हणजे पटकन होईल. या कांद्यामध्ये आपण ही आंबाड पण टाकूया आपली, म्हणजे कशी चांगली परतली जाईल. हळद टाकते. हळद थोडी आपण लावलेली आहे. आपली करंजी चांगली परतून झाली. आता आपण शेवळं टाकूया ही सगळी. आणि तुम्ही शेवट परत हे व्हिडिओ बघत जा. या भाज्या आपल्या वर्षभर काही मिळत नाही, वर्षातून एकदाच मिळते. ही आता आपली भाजी आणि आंबाड चांगली परतून घेतली. त्यामध्ये लाल तिखट टाकते हे आणि मीठ टाकते. वाटण वाटलेलं टाकते सगळं, काकडं, मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं. आणि आता हे परतून परत शिजून द्यायची चांगली. जेवढी आपली शेवळं चांगली शिजतील ना तेवढं चांगलं. खपवत नाही ती, खात नाही घशाला. तर मी थोडं मिक्सर भांड्यामध्ये पाणी टाकते. ते टाकणार आहे मग. तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले मी, ते टाकते. आणि चांगली शिजून देते आणि झाकण देते त्याच्यावरती. चिंच पण आपण घालून घेऊया. आणि थोडासा गरम मसाला घेतलाय मी, अर्धा चमचा. आता मी यावर झाकण ठेवते आणि 5-6 मिनिटं चांगली शिजून घेते. चला तर आपली भाजी आता उघडून बघूया. मस्तपैकी झालेली आहे. चांगला कड येतोय रटरट. आणि ह्याबरोबर खायला मी आज भाकरी केली मस्तपैकी तांदळाची. चला तर मी आता काढून घेते. चला आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्तपैकी तरी पण आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेले आहे बघा. अशी वाफाळलेली भाजी खायला आणि भाकरी खायला मजा येते. ही भाकरी पण बघा मी तांदळाची केली, मऊ लुसलुशीत आहे आणि त्याबरोबर कांदा. तर चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.